डोंबिवलीच्या या शोभायात्रेमध्ये आपल्याला कोण भेटले तर आपल्याला भेटलाय नील आणि यशश्री आणि दोघंही मला कल्पना आहे सगळ्यांपर्यंत आता ते याड लावलं पोहोचलेले आणि सगळ्यांना याड लागलेलं आहे अर्थातच. आणि आम्हाला काही बोलण्याआधी तुमच्याकडनं ते हुक्स ते बघायला आवडेल आणि ऐकायला आवडेल. आज इथे गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला रस्त्यावर तुम्ही जे करायला लावताय पण जागच्या जागी करून दाखवतो. एकदम सिंपल हुक स्टेप आहे आमची. गाणं का तू तो पाठ गा प्लीज. नील नील वेड लावलं गमाईनाला ग वेड लावलं तुझ्या रूपानं वेड लावलं. अशी ही स्टेप आहे जिथे आम्हाला जोरात नाचता येते. आणि बसा मगाशी बोले कॅमेराच्या मागे खूप लोक आमच्याकडे असे जोरात जोरात बघतायत. लाज वाटते जरासं. तुला लाज वाटते बघणार वाटत आहे उलट नील असल्यामुळे मला लाज नाही वाटत. मी एकटी असली असते मला नक्की लाज वाटली असते. रस्त्यावर थोडस लाज वाटते. थोडी लाज वाटते मला, थोडीशी भीती पण वाटते. बट गाणं खूप सुंदर आहे, गाणं खूप मजेशीर आहे आणि नाचण्यासारखं गाणं आहे. गाण्याबद्दल सांगायचं झालं तर ॲक्च्युली आपलं जे मराठी एक चोंटक नावाचं इन्स्ट्रुमेंट आणि त्याच्या जे कल्चरल त्याचा जो एक इम्पॉर्टन्स आहे त्याचा वापर आणि आता मॉडर्न बीट्स असं दोन्हीचं कॉम्बिनेशन बनून हे गाणं आहे. सो तुम्हाला असं वाटेल की अरे मी भारुडची ट्यून पण ऐकतोय, थोडंसं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटेल. प्लस आत्ताचे बीट्स आहेत. सो जे मेकर्स आहेत गाण्याचे त्यांचं असं विजन होतं की या गाण्याला आपण मराठी तर ऑफकोर्स बनवायचं आहे पण त्याला ग्लोबल म्युझिक सारखं पण ट्रीट करायचं आहे. सो हे मला खूप कॉम्बिनेशन आवडलं आणि तुम्ही पण नक्की ऐका, तुम्हाला पण आवडेल. अगदी अगदी. मला तुला हे विचारायचं की आता गुढीपाडव्या निमित्त हे सगळं प्रमोशन सुरू आहे आणि शोभायात्रेमधनं आपण प्रमोशन करतो. इथे एक वेगळी एनर्जी आहे, वेगळा उत्साह आहे आणि त्यात सगळं प्रमोशन होतंय. याचा केवढा आनंद आहे? खूप जास्ती आनंद आहे. ऍक्च्युली मी पहिल्यांदा शोभायात्रात आली आहे. मी कधी गेली नाही आहे. पहिल्यांदा एकदम? हां, तर मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करत आहे. खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे आणि किती लोक आली आहेत. सकाळी सकाळी मी बघितलं आणि आत्ता जस्ट सगळे लेझिम खेळत गेले तर मला खूप मजा वाटली बघून. मी लिटरली रेकॉर्ड पण केलं आहे. नववर्षाची सुरुवात आहे, प्रमोशनने होते आहे आणि किती एक्साइटिंग वाटतं. ॲक्च्युली काय आपण गुढीपाडव्याला सगळ्या नव्या गोष्टींचा आरंभ करतो आणि तसंच आमचं गाणंही तेव्हाच आलेलं आहे. तर ते जो वेळ जी साधली ना योग एकदम जुळून आलेला आहे. आणि आज ॲक्च्युली खरं तर इथे फडके रोडला मी खूप वर्षांनी आलो. कारण की मी ठाण्यात राहतो तर मी रामवर्धी रोडला म्हणजे तिकडे जातो कारण ऑफकोर्स ते जवळ आहे. आणि इथे खूप डोंबिवलीत यायचं नाही असं काही नाही आहे. असं काही नाही ठाणे जवळ आहे मला. कॉलेजला असताना यायचो इथे. इथेही जवळ आहे आणि तिथेही जवळ आहे. हा नाही कॉलेजला असताना मी इथे यायचो पण आता लग्न झालं त्यामुळे आता काय असं तसं. माझं लग्न झालं नाही तरी मी पहिल्यांदा आली आहे. अनाऊन्स जे करतेस हे इन्व्हिटेशन तू लोकांना देतेस. याड लावण्याचा प्रयत्न आहे, दुसरं काही नाही. हां. सो खूप भारी वाटतं ऍक्च्युली, खूप पॉझिटिव्ह वाटतं कारण की सण आपले जे आहेत मराठी आणि त्याची जे हे प्रथा परंपरा जे आपण जेव्हा असं बघतो सगळे कुर्त्यामध्ये छान नटून थटून साड्या घालून मुली आलेल्या आहेत, सगळे मुलं एकदम हिरो दिसत आहेत आणि अशा सगळ्या छान पॉझिटिव्ह वातावरणामध्ये जेव्हा असं आपण काहीतरी आपल्या कामाचा आरंभ करतो तेव्हा खूप भारी वाटतं. आणि आणखी तीच फिलिंग आहे. पॉझिटिव्हिटीकडे नेणारं आहे. करेक्ट करेक्ट. मला तुला विचारायचं तुझं नील म्हणाला की हे सगळं वातावरण आपण अनुभवतो, तू पहिल्यांदा अनुभवतो हे सगळं, त्यामुळे तुला काय किती एक्साइटिंग तुला याड लागलंय असं? हो ऑफकोर्स मला स्वतःला जॉईन करायचं. मी आधी पण हेच बोलत होते की सांगत होते त्यांना की मला सुद्धा जॉईन करायचं आहे त्या शोभायात्रेत. मला पुढच्या वेळेला तू आम्हाला असं ढोल घेऊन वगैरे आय वुड लव्ह टू डू दॅट. खरंच मला खूप आनंद होईल हे असं एक्सपिरियन्स करायला कधीतरी. असं आहे इच्छा माझी, बघू कधी. धन्यवाद तुम्ही दोघांनी हा संवाद साधला त्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा या गाण्यासाठी सुद्धा आणि वर्षभरात येणाऱ्या तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी सुद्धा. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरा पर्सन श्रीकांतसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज, डोंबिवली.